अक्कलकुवा तालुक्यातील पुढे गेलोय पाडवी साहेब चालू करा। अक्कलकुवा तालुक्यातील हा पुढे गेली अक्कलकुवा तालुक्यातील जे शेतकरीच्या नावाने नर्मदामध्ये जमीन गेली आहे म्हणून पुणे यांच्या अहो योगेश सागर साहेब असं करून चालतंय का? 10 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत, अजून 3 लक्षवेधी आहेत, संधी दिली ना। एका लक्षवेधी जवळजवळ 15 मिनिटापेक्षा जास्त चाललेली आहे। पाडवी साहेब घ्या आपण पुढं। अध्यक्ष महोदय, जे बुडी क्षेत्रामध्ये ते जमीन जात नाही, पण तिथले जे अधिकारी किंवा त्यांच्या संगम मताने तो नर्मदा बचाव आंदोलन बरोबर तो त्यांचा मुलगा किरसिंग हुण्या वसावे फिरत होता आणि म्हणून अधिकाऱ्यांच्या संगम मताने अध्यक्ष महोदय त्या किरसिंग वसावे आणि त्यांच्या बरोबर जे आंदोलन करत होते आणि म्हणून अधिकाऱ्यांना त्यांच्या हातात धरून त्या हुण्या रोप्याचं जमीन किंवा घर हा बुडी क्षेत्रामध्ये नाही आणि तरी त्याला नाशिक आयुक्त आणि त्यांच्याकडून जिल्हा अधिकारी त्यांच्याकडून त्याला घोषित केला आहे। पण मी मंत्री महोदयांना हे पुरावा साथी देतो आहे, कारण ते जमीन बुडी क्षेत्रात नाही। आज भी त्यांचे सागबारे ते हुण्या रुपयाचे 4 मुले आहेत, त्यांच्या सागबारे माझ्या हातात आहे। ते कुठेच नोंदण्या आजच्या सागबारा त्यांच्या नावावर आहे, तरी एवढे वर्ष त्याला जे जमीन दिली आहे ते शासन ताब्यात घेणार आहे का? हा पहिला प्रश्न। ज्या हुण्या रूपाला त्यांना 8 नंबर किंवा त्यांच्या स्वतःचे पुनर्वसनमध्ये त्याला घर नंबर, घराच्या उतारा, घराच्या जागा दिला आहे, ते सुद्धा रद्द करण्यात यावं, कारण तो बुडी क्षेत्रात नाही। ज्या अधिकारीने त्या मिळून संगम मताने त्यांना बुडी क्षेत्रात दाखवलं असेल त्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणार का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। मंत्री महोदय